हम व्यवस्था विवरण अध्याय 7 उसका 26 पढ़ेंगे। Deuteronomy chapter 7 verse 26. व्यवस्था विवरण अध्याय 7 उसका 26। अनुवाद अध्याय 7 त्याचं 26. व्यवस्था विवरण अध्याय 7 उसका 26। जो कोई घृणित वस्तु अपने घर में न ले आना, वही तो तू भी उसके समान नष्ट हो जाने की वस्तु ठहरेगा। उसे सत्यानाश की वस्तु जानकर उसे घृणा करना और उसे कदापि न जानना क्योंकि वो अशुद्ध वस्तु है। कोणतीही मूर्ती घरी आणू नका व तिची पूजा करू नका, तसे केल्यास तुमचा खात्रीने नाश होईल। तिचा अगदी मीठ मारा, कारण ती शापित आहे। आपण प्रार्थना करू. हम प्रार्थना करें। नागणारे गोड पवित्र सेनाधीश पिता, आम्ही येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सर्व सामर्थी नावाने तुझ्या अनुग्रहाच्या सिंहासनाच्या समोर येतो. वचनाची वेळ तुझ्या हातात येतो. वचनाच्या द्वारे आम्हाला तू सुधरवणारा, समजवणारा, आम्हाला बनवणारा, घडवणारा तू आमचा देव आहे. आम्ही वचन लक्षपूर्वक ऐकण्यासाठी सहाय्य कर. जे ऐकतो तसंच पालन करण्यासाठी तू कृपा कर. प्रभू येशूच्या नावात आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. देवाने ती आज्ञा दिली की कोणती अशी अशुद्ध वस्तू किंवा घृणित वस्तू जी देवाला आवडत नाही, जशी मूर्ती आहे, दारू आहे, तंबाखू आहे, अशा बऱ्याच गोष्टी ज्या आपण गेल्या सोमवारी पाहिलं, ते काय करायचे, आपल्या घरात आणायचे नाही. और परमेश्वर ने आज्ञा दी कि अशुद्ध वस्तु और जो घृणित वस्तु है उसको हम अपने घर में नहीं लाएं, जैसे मूर्ति है, दारू है या फिर तंबाकू है, ऐसे वस्तु को हम अपने घर में नहीं लाए। ये हमने गए सोमवार को देखा था। बऱ्याच गोष्टी आपण गेल्या सोमवारी पाहिल्या और बहुत सारी बातों को हमने गए सोमवार को देखा था। देवाच्या नजरेत त्या घृणित आहे और परमेश्वर की नजर में वो घृणित है। त्या वस्तू आपल्या घरात आल्या नाही पाहिजे, कारण आपलं घर देवाचं घर आहे. और वो वस्तु हमारे घर में नहीं आना चाहिए कि जो हमारा घर है वो परमेश्वर का घर है। देवाने आपल्याला घर दिलंय और परमेश्वर ने हमको घर दिया देव है। जिथे आपल्या घरात आहे तिथे अशी वस्तू राहिल्याने मग दुरात्मे पाहतात, दुरात्मे घरात राहतात. और अगर ये ऐसी वस्तु को देखकर हमारे घर में क्या करते, दुष्ट आत्माएं वहाँ पर रहती है। म्हणून दुरात्म्यांचा आपल्यावर अधिकार होऊ नये आणि आपल्या घरामध्ये ते वावरू नये, यासाठी आपण आपल्या घरामध्ये अशा कोणत्याही वस्तूंना आणू नये ज्याच्याद्वारे दुरात्मे घरात येतील. और दुष्ट आत्मा का अधिकार हमारे ऊपर नहीं आया और वो हमारे घर में फिर ही नहीं, इसलिए हमें क्या करना चाहिए कि जो अशुद्ध वस्तु है वो हमारे घर में हमें नहीं लाना है। इस्रायली सदैव काय करायचे, जोपर्यंत त्यांच्यावरती न्याय नसले ना तोपर्यंत ते देवाची भक्ती करायचे. और इस्रायली लोगों के ऊपर जब तक न्याय थे तब तक वो क्या करते थे, परमेश्वर की भक्ती करते। पण जेव्हा ते शास्त्री मरायचे तर काय व्हायचं, ते वाईट करायचे. लेकिन जब वो न्यायी लोग मर जाते थे तो वो लोग क्या करते थे, बुराई करने लगते आणि देवाला सोडून ते आपल्या घरामध्ये मूर्ती पूजा करायचे. और परमेश्वर को छोड़कर क्या करते थे, वो लोग मूर्ति पूजा करते, व्यभिचार करायचे, व्यभिचार करते, व्यसनाच्या अधीन व्हायचे. और व्यसन की आदत आपल्या मुलाबाळांचं लग्न परक्या लोकांशी, जे इस्रायली नाही त्या लोकांशी ते करायचे. और अपने बच्चों की शादी वो परके लोगों से करते थे, जो इस्राएली लोग नहीं उनसे करते थे। अन्य जातीतल्या मुली ते आपल्यामध्ये आणायचे और अन्य जातियों की लड़कियों को वो अपनी जाति में लाते थे। बरेच काही अशा गोष्टी ते आपल्या मनाने करायचे. और ऐसी बहुत सारी बातों को अपने मन की बात करते थे। मग देव त्यांना कुणाच्या हाती द्यायचा, शत्रूंच्या हाती द्यायचा. और परमेश्वर उनको किसके हाथ में देता था, शत्रु के हाथ में दे देता है। आपण पाहणार आहोत आज मिद्यानी शत्रू. और आज हम देखने वाले मिद्यानी शत्रु न्याय पुस्तकामध्ये तुम्ही 6व्या अध्यायात वाचू शकता. और शास्त्री अध्याय आप 6वें में पढ़ सकते हो। जजेस चॅप्टर 6. शास्त्री सॅम्युएलच्या पहिले आहे, और शमूएलच्या पहिले आहे. और शमूएल के पहले है, त्याचं पहिलं वचन. और उसका पहला वचन. परंतु त्यानंतर इस्रायलाचे लोक पुन्हा एकदा इतर देवतांची भक्ती करू लागले आणि पुन्हा एकदा देवाने त्यांना त्यांच्या शत्रूंना त्यांना छळून दिले. ज्या वेळेला छळणारे होते मिद्यानाचे लोक, या वेळेला कोणाच्या हाताखाली गेलं, मिद्यानी. और इस समय पर परमेश्वर ने उनको मिद्यानी लोगों के हाथ में दे दिया था. स्पिरिट भीतीचा आत्मा आहे. और जो मिद्यानी जो आत्मा है वो डर का आत्मा है. वाचू शकता तुम्ही दुसऱ्या वचनामध्ये. और आप दूसरे वचन में पढ़ सकते हो. कारण ते काय करायचे, मिद्यानी लोक त्यांना काय द्यायचे, त्रास द्यायचे. क्योंकि जो मिद्यानी लोग थे उनको तकलीफ देते थे. ते काय काय करायचे वाचा. हे मिद्यानी लोक एवढे दृष्ट होते की त्यांच्या भीतीने इस्रायल लोकांनी पर्वताचा आश्रय घेतला व ते गुहा, विवरे व दुर्ग यांमध्ये राहू लागले. इस्रायल लोक आपली शेते पेरीत तेव्हा मिद्यानातील अमालेकातील. दुसऱ्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, मिद्यानी स्पिरिट ज्याच्यामध्ये असतो, ज्याच्या घरामध्ये काम करतो, तो व्यक्ती आपल्या देशात आपल्या घरात राहत नाही. त्याला बाहेर राहणं, लपून राहणं, छुपून राहणं हे आवडतं. और मिद्यानी आत्मा जिसमें रहती या फिर जिस घर में रहती उन लोगों को बाहर ज़्यादा रहना पसंद रहता है. ते घरात नाही राहत. और वो लोग घर में नहीं रहते. ती आत्मा त्याला घरात राहून देत नाही. और जो आत्मा रहती है उनको घर में रहने के लिए नहीं जर देती. हे वचन तुम्ही
आत्मिक रीतीने पाहिलं ना तर बरेचसे ख्रिस्ती बघा मी ख्रिस्ती आहे हे बोलायला ते घाबरतात. और अगर ये वचन को आपने आत्मिक रीति से देखा तो जो बहुत सारे मसीह हैं वो खुद को मसीह कहने के लिए डरते हैं. आपल्या जाती बंधूंमध्ये आपल्या भावकींमध्ये ते मी ख्रिस्ती आहे मी आता येशूचा आहे हे मानायला ते घाबरतात. त्यांच्यामध्ये मिद्यानी स्पिरिट असते. और अपनी जाति में या फिर अपने भाई में क्या करने के लिए वो डरते हैं कि मैं मसीह हूँ ये कहने के लिए वो लोग डरते हैं. मिद्यानी आत्मा काय करायचे मिद्यानी लोक काय करायचे ते लोक जे काही कमवायचे त्या कमाईवर ते हमला करायचे. और मिद्यानी आत्मा क्या करती थी जो मिद्यानी लोग थे ईसाई लोग जो कुछ भी कमाते थे उनके ऊपर वो हमला करते थे. तिसरं वचन तुम्ही वाचू शकता. और तीसरा वचन आप पढ़ सकते ते हैं. काय करायचे जे काही ते पेरायचे और जो कुछ भी वो होते थे त्याचं मिळायचं जे भूमीची उपज ते काय करायचे नष्ट पण करायचे. और भूमि के ऊपर जो कुछ भी मिलती थी उनको वो नष्ट कर देते थे. मिद्यानी स्पिरिट तुमच्या पण आत्मिक रीतीने बघितलं ना तर तुमच्या हातात धन टिकून देते. और जो मिद्यानी आत्मा है आपकी वजह से देखा गया तो वो आपके हाथ में धन नहीं टिका. तुमची उपज जी तुम्हाला हातात भेटलेली आहे देवाने जी दिली आहे ती लवकर संपवते. और जो आपकी उपज है जो परमेश्वर ने आपके हाथ में दिया है वो जल्दी वो खत्म कर देते. खायला वस्तू नाही तर इथे भोजन वस्तू उन्हें नहीं मिलती थी. आणि त्यांना जेवण्यासाठी वस्तू भेटत नव्हते. जिन लोगों के घरों में खाने के प्रॉब्लम होते हैं और खाने के लिए कम पड़ता है तो समझ जाने का कहीं ना कहीं मिद्यानी स्पिरिट वो घर में मंडला रही है. और मिद्यानी स्पिरिट क्यों आई है क्योंकि घर में ऐसी कोई वस्तू लाई है. आणि ज्यांच्या घरामध्ये जेवणाची समस्या असते किंवा जेवण कमी पडते तर त्या लोकांनी समजून जायचं की मिद्यानी स्पिरिट त्यांच्यामध्ये वावरते. इतपर्यंत यहाँ तक ऐसा लिखा है कि वो लोग क्या करते थे भेड़ बकरी गाय भैंस कुछ भी नहीं छोड़ते थे. आपके घर के एक एक वस्तू को दीमक की नहीं खत्म कर देते. आणि ते लोक मेंढरी गुरे हे काहीच सोडत नव्हते. म्हणजे ते लोक काय करायचे प्रत्येक वस्तूवरती त्यांचा हक्क जतवायचे. म्हणजे काय करायचे ती लोक सर्व काही नष्ट करून टाकायचे. उजाड़ने के लिए आए. आणि ते लोक उजळून टाकण्यासाठी यायचे. जिसका घर उजाड़ पड़ा है उजाड़ते हैं तितर बितर होता है घर में शांति नहीं घर में रहते नहीं घर में एक दूसरे से अलगपन है तो समझ जाने का मिद्यानी स्पिरिट मंडला रही है. आणि ज्यांचं घर उद्ध्वस्त झालेलं एकत्रित रीतीने ते लोक राहत नाही तर समजून जायचं की मिद्यानी आत्मा त्यांच्यामध्ये वावरते. इसके लिए इसे बाहर निकलने के लिए परमेश्वर ने गिदोन को दिया. आणि याच्यासाठी याच्यामधून बाहेर निघण्यासाठी देवाने गिदोनाला दिलं. परमेश्वर ने एक ऐसे सेवक का इस्तेमाल किया गिदोन का जिसके द्वारा परमेश्वर ने मिद्यानियों के ऊपर जय दिया. आणि देवाने एक अशा सेवकाचा वापर केला गिदोनाचा की देवाने काय केलं इस्रायली लोकांना त्यांच्यावरती जय प्राप्त करून बहुत दिला. अद्भुत रीति से परमेश्वर ने गिदोन को जय दिया. आणि देवाने अद्भुत रीतीने गिदोनाला जय दिला. हाँ कहा कि मैं कम लोगों में कम लोग ऐसा ना हो कि ये लोग बोले कि अरे हमने ज्यादा युद्ध किया इसलिए हम लोग जय पाए. आणि कमी लोकांमध्ये कारण या लोकांनी असं बोलू नये की आम्ही जास्त लोक होतो आम्ही जास्त लोकांनी मिळून युद्ध केलं म्हणून यांना विजय प्राप्त बहुत झाला. कम लोगों को कम इनकी सेना थी. आणि कमी यांची सेना होती. रात के समय में परमेश्वर ने सेवा युद्ध करने के लिए बोला आणि रात्रीच्या वेळेला देवाने त्यांना युद्ध करायला सांगितलं होतं. और इसमें वो युद्ध जीता. आणि त्याच्यामध्ये त्यांनी युद्ध जिंकलं. मिद्यानी को हराया पूरी रीति से हराया. आणि मिद्यानी लोकांना त्यांना पूर्ण रीतीने हरवून टाकलं. मिद्यानियों को जैसे 8 का 4 पर 8 का 4 आणि 8:4 वाजले. मग गिदोनाने आपले 300 सैनिक बरोबर घेतले. कितने थे आणि किती होते वो युद्धाला जाताना 300 लोक घेऊन जातात और कोई युद्ध में जाते समय 300 लोग लेकर जाते हैं. आणि 300 घेऊन गेला. देवाने ते खूप नेलेले कमी केले आणि 300 नेले. और उसने बहुत ज्यादा लिए थे लेकिन उसने कम करके उसे 300 ही लेकर गया. व तो यार्देच्या पलीकडे गेला. ते अतिशय थकून गेलेले होते परंतु तरी देखील ते शत्रूचा पाठलाग करीत राहिले. त्यांनी सुखून येथील लोकांजवळ अन्न मागितले. तो म्हणाला मिद्यानी लोकांचे राजे जेबह व सल्मुन्ना यांचा पाठलाग करून आम्ही थकून गेलो आहोत. परंतु सुकोताचे पुढारी त्याला उत्तर देत म्हणाले तू अद्याप त्यांना पकडले नाहीस. आम्ही तुला अन्न दिले व तू यशस्वी झालास तर ते परत येतील व आमचा नाश करतील. यावर गिदोनाने त्यांना इशारा देत म्हटले. क्या 300 लोगों ने खाना मांगा लेकिन वो सुकोत के लोगों ने नहीं दिया. लेकिन इतने थके मांदे होने के बावजूद भी ये युद्ध के लिए आगे गए और सारे मिद्यानियों को उन्होंने खदेड़ दिया. सर्व मिद्यानी लोकांना त्यांनी काय केलं पळवलं युद्ध जिंकलं. आता ऐसा एक बड़ा काम परमेश्वर ने गिदोन के द्वारा किया. आणि देवाने असं एक मोठं कार्य गिदोनाद्वारे केलं. फिर गिदोन ने परमेश्वर का कितना धन्यवाद देना चाहिए. आणि मग गिदोनाने काय केलं पाहिजे देवाचा किती
धन्यवाद केला जब पाहिजे. इस्राएली उसे कहने लगे कि तुम हम पर प्रभुता कर, आणि जेव्हा इस्रायली लोक त्याला म्हणू लागले की तू आमच्यावरती प्रभुत्व कर. 22 वचन पढ़ेंगे आणि 22 22 आणि 23 वचन आपण वाचूया. इस्राएली उनके पास आकर कहने लगे कि तू हम पर प्रभुता कर। आणि इस्रायली लोक त्याच्याकडे येऊन म्हणू लागले की तू आमच्यावरती प्रभुत्व कर. 23 वचन में वो कहता है मैं प्रभुता नहीं करूंगा, आणि 23व्या वचनामध्ये तो म्हणतो की मी तुमच्यावरती प्रभुत्व करणार नाही. यहोवा तुम पर प्रभुत्व करेगा, आणि यहोवा तुमच्यावरती प्रभुत्व करेल. परमेश्वर तुम्हारे ऊपर राज्य करेगा। आणि देव तुमच्यावरती राज्य करेल. ऐसा बोलकर वो क्या करता है, आणि असं बोलून तो काय करतोय? इस्राएली लोगों को भटका देता है। आणि इस्रायली लोकांना धर्मावून टाकतोय. परमेश्वर की ओर लेके जाने के बजाय आणि देवाकडे घेऊन जाण्याच्या ऐवजी उसने क्या किया देखो, त्यांनी काय केलं बघा. 25 वचन से आणि 25 वचनापासून त्यावर ते म्हणाले अगदी आनंदाने व असे म्हणून त्यांनी एक चादर पसरली आणि प्रत्येक माणसाने आपल्या लुटीतील कर्णकुंडले चादरीवर टाकली. त्यांनी मागितलेल्या कुंडलांचे वजन सुमारे 20 किलोग्राम भरले. या 20 किलो 20 केजी सोना भरा कान की बालियों से, क्योंकि वो लोग जो थे वो कान की बालियां पहनते थे। याखेरीज त्याला चंद्रकोरी लोलक मिद्यानी राजांची जांभळी वस्त्रे व उंटांच्या गळ्यातील साखळी मिळाल्या. गिदोनाने त्या सोन्याचे एक एफोद करून आपले शहर आपरा येथे ठेवले. परंतु लवकरच सारे इस्रायल लोक ते एफोदाची पूजा करू लागले. किसकी पूजा करने लगे? आणि कोणाची पूजा करू लागले? एफोद की। आणि एफोदाची. जूने करार में अगर आप पढ़ोगे तो परमेश्वर ने याजकों को पहनने के लिए एफोद एक वस्त्र पहनने के लिए दिया गया था। आणि जुन्या करारामध्ये जर तुम्ही वाचलं तर देवाने याजक लोकांना घालण्यासाठी एफोद हा एक वस्त्र देण्यात आला होता. निर्गमन अध्याय 28 निर्गमन अध्याय 28 उसका 6 से 14 आणि त्याचा 6 ते 14. एक्सोडस चैप्टर 28 निर्गमन अध्याय 28 उसका 6 से 14 आणि त्याचा 6 ते 14. तो उसमें परमेश्वर ने याजकों को वस्त्र दिए थे। आणि त्याच्यामध्ये देवाने याजक लोकांना वस्त्र दिले. पूरा वस्त्र पहनने के बाद आणि पूर्ण वस्त्र घातल्यानंतर उसके ऊपर यहाँ से लेके नीचे तक एक एफोद का वस्त्र पहना था, जिसमें उरीम और तुमीम ये दोनों रत्न भी लगाए गए हैं। आणि मानेपासून खालपर्यंत त्यांनी जे वस्त्र घातलेले होते त्याच्यामध्ये एफोद आणि तुरीम हे वो पूरा सजाया हुआ रहता है आणि ते पूर्ण सजवलेलं असतं. बैंजनी रंग का रहता है आणि जांभळ्या रंगाचं और उसे असतं. याजक ही पहनना है। आणि त्याला फक्त याजकांनीच वो घालायचं वस्त्र आहे. पहनकर ही उसने क्या करना है, मंदिर के संदूक के सामने जो संदूक है उस संदूक की सेवा करना है। आणि ते वस्त्र घालूनच त्यांनी काय करायचंय, मंदिरामध्ये जे संदूक आहे त्याची काही सेवा करायची आहे. इसने क्या किया, पण यांनी काय केलं, इसने एक ऐसा वस्त्र बनाया, एक ऐसा चीज बनाई जो चीज के लिए लोग आते थे और उस एफोद की पूजा करते थे। यानी वो पूरे सोने का ऐसा एक वस्तु बना दिया उसने, तो लोग वहाँ आकर, लोगों ने कहाँ जाना चाहिए, इस्राएलियों ने यरूशलेम में जाकर यरूशलेम में परमेश्वर की भक्ति करनी चाहिए। आणि इस्रायली लोकांनी यरूशलेम मध्ये जाऊन देवाची भक्ती केली पाहिजे. लेकिन ये क्या कर रहे थे, पण ते लोक काय करत होते, गिदोन ने बनाए हुए एफोद का सोने का जो वस्तु था आणि गिदोनाने बनवलेली जी एफोदाची जी सोन्याची वस्तू होती उसकी पूजा करते थे। आणि त्याची ती लोक पूजा करत होते. देखो आज का वचन हमें क्या बताता है, आणि आजचं वचन आपल्याला काय सांगतं, हम वस्तु घर में नहीं लाना है, आणि आपण वस्तू घरामध्ये आणायची ना नाही. हमारे नगर में बिठाना है, आणि नाही आपल्या नगरामध्ये बसवायची हम भी आहे. वहाँ नहीं जाना है और हम किसी और को भी गिराना नहीं। आणि आपण तिथे स्वतःहून पण जायचं नाही आणि दुसऱ्या कोणाला तिथे पाठवायचं नाही. परमेश्वर ने उसे ऊंचे स्थान पर रखा, आणि देवाने त्याला उंच स्थानावरती ठेवलं उसने होतं, लोगों को गिराया, पण त्याने काय केलं, लोकांना पाडलं. इसीलिए उसका नाश, उसके बच्चों का नाश बहुत बुरी रीति से होगा। आणि म्हणून त्याचा आणि त्याच्या मुलांचा जो नाश होता तो खूप वाईट बाइबल हमें बताती है, तू अगर कोई मूर्ति पूजा करेगा, कोई घृणित काम करेगा तो उसका निश्चय तुझे दंड मिलेगा। आणि बायबल आपल्याला सांगतं जर तू मूर्ती पूजा केली किंवा कोणतंही घृणित काम केलं तर नक्की तुला त्याचा दंड वो भेटेल. भी तुझे तेरे तीसरे और चौथी पीढ़ी तक तुझे दंड दूंगा। आणि ते पण मी तुला तुझ्या तिसऱ्या आणि चौथ्या पिढीपर्यंत मी तुला दंडित गिदोन करेन. मरने के बाद आणि गिदोन मेल्यानंतर उसके 70 बेटों को मार दिया गया। आणि त्याच्या 70 मुलांना मारण्यात आलं. किसने मारा, आणि कोणी मारलं, उसने बहुत सारी औरतें रखी थी। आणि त्यांनी खूप साऱ्या स्त्रिया केलेल्या बाइबल होत्या. के अनुसार बहुत सारी स्त्रियां नहीं रखनी है, आणि बायबलनुसार त्याने खूप साऱ्या स्त्रिया ठेवायच्या नाही. व्यभिचार करना मना है। आणि व्यभिचार करणं हे मना आहे. लेकिन यहाँ देखते कि गिदोन ने बहुत सारी औरतें रखी थी, उसमें एक रखेल भी रखी थी। आणि इथे आपण बघतो की गिदोनाने खूप साऱ्या स्त्रिया ठेवलेल्या आणि त्याच्यामध्ये त्याने रखेल सुद्धा उस ठेवलेली. रखेल का जो बेटा था अबीमेलेक, आणि त्या रखेलचा जो मुलगा होता अभिमलेक, उसी ने उन 70 बेटों को मारा, आणि त्याने 3 भाइयों को मारा, आणि त्यांनी त्या 70 भावांना मारून टाकलं. वो भी एक पत्थर से। आणि ते पण एका दगडाने. मालूम है, देखा
गिदोन ने तो इसराइलियों को भटका दिया ना, आणि गिदोनाने इस्रायली लोकांना भडकवून टाकलं. शिक्षा छूटी क्या? आणि शिक्षा सुटली का? जिस बेटे अबीमेलेक ने 70 अपने भाइयों को मारा, अबीमेलेक भी मर गया. आणि ज्या मुलाने अभिमलेकाने आपल्या 70 भावांना मारून टाकलं तो अभिमलेक सुद्धा नंतर गेला. आप पढ़ सकते हैं 9:22 में. आणि तुम्ही वाचू शकता 9:22 मध्ये. न्यायों की पुस्तक, न्यायों की पुस्तक, जजेस चैप्टर 9 वर्स 22-23. शास्त्रे अध्याय 9 त्याचा 22 आणि 23. त्यानंतर 3 वर्षांनी देवाने राजा अभिमलेक व शकेमाचे नागरिक यांना एकमेकांविरुद्ध उठविले, म्हणून राजाविरुद्ध शकेमकरांनी बंड केले. गिदोनाच्या 70 पुत्रांची कत्तल करण्यास शकेमाच्या ज्या नागरिकांनी अभिमलेकाला सहाय्य केले होते त्या सर्वांना व खुद्द अभिमलेकाला पुढे घडलेल्या घटनांवरून योग्य ते शासन देण्यात आले. क्या लिखा है? अबीमेलेक को योग्य शासन करने आए, इसलिए परमेश्वर की ओर से बुरी आत्मा भेजी है. आणि अभिमलेकाला योग्य ते शासन करण्यात आलं म्हणून देवाकडून एक वाईट आत्मा बुरी पाठवली आत्मा आली. भेजी गई और उस बुरी आत्मा ने इन दोनों में फूट डाला. आणि वाईट आत्मा पाठवण्यात आली आणि त्या वाईट आत्म्याने काय केले? या दोघांमध्ये फूट टाकला. कभी भी याद रखना, जिधर गड़बड़ी है उधर बुरी आत्मा मंडल आती है. आणि कधी लक्षात ठेवा जिथे गडबडी आहे तिथे वाईट आत्मा मंडळ. जिधर आपस में एक मन नहीं, हाँ में हाँ नहीं, नहीं तेरा मेरा, आपस में हूँ हाँ तो समझ जाने का गड़बड़ी की आत्मा मंडल रही. आणि जिथे आपापसामध्ये एक मन आहे तो महिमा आहे तर तिथे समजून जायचं की तिथे गडबडीचा आत्मा आहे, वाईट आत्मा आहे. तो कभी भी हम मसीह होने के नाते इन आत्माओं को परखने का और आत्मा को डांटने का. आणि कधी आपण ख्रिस्ती होण्याच्या नात्याने त्या आत्म्याला पाळून घ्यायचं आहे आणि त्या आत्म्याचा विरोध करायचा आहे. बाइबल में पवित्र आत्मा का फल है आत्माओं की परख. आणि बायबलमध्ये पवित्र आत्म्याचं फळ आहे आत्म्याला पाळत. ये उत्तम दान प्रभु दिया है. आणि हा उत्तम दान देवाने दिलेला आहे. आत्माओं की परख से हम जानना है अरे ये क्यों हमारे मन नहीं जुड़ रहे, यानी गड़बड़ी की आत्मा मंडल रही है. आणि त्या आत्म्याच्या पालखीमुळे आपण पाळून घ्यायचं आहे की आमची मन का जुळत नाही, कारण कुठे ना कुठे गडबडी आहे. तो कहने का उद्देश्य ही देखो, परमेश्वर ने जिस व्यक्ति को इस्तेमाल किया इतने सामर्थ्य से, लेकिन वो व्यक्ति ने इसराइलियों को मूर्ति पूजा करवाया. इसी कारण से परमेश्वर ने आगे उनके बच्चों से शिक्षा दी, उनके बच्चों का दान दिया. आणि ज्या व्यक्तीच्या द्वारे देवाने एवढे सामर्थ्याची कामं करून घेतली, देवाने काय केलं? त्याला शिक्षा दिली आणि त्याला त्या मुलांना सुद्धा दंडित केलं. परमेश्वर इस बात से हमें चेतावनी देता है कि जागरूक रहो. आणि देव आपल्याला या गोष्टीवरून चेतावणी देतो की तुम्ही जागरूक राहा. विद्यार्थी कहाँ से आए? आणि विज्ञानी कुठून आले? आपको मालूम है अब्राहम 25 उत्पत्ति अध्याय 25 में आप पढ़ सकते हैं. आणि उत्पत्ती अध्याय 25 मध्ये तुम्ही वाचू शकता. जेनेसिस चैप्टर 25 वर्स 1 and 2. आणि उत्पत्ती अध्याय 25 त्याचं 1 आणि 5. जब आप पढ़ सकते हैं कि सारा मरने के बाद, आणि सारा मिळाल्यानंतर इसहाक की शादी कराने के बाद, आणि इसाकाचं लग्न केल्यानंतर फिर अब्राहम अकेला महसूस करने लगा. आणि नंतर अब्रामाला एकटेपणाची जाणीव झाली. अब्राहम ने दूसरी शादी की आणि अब्रामाने दुसरं लग्न केलं. और वो शादी जिसे कि उसका नाम है कतूरा. आणि ज्याच्याशी तिचं लग्न झालेलं होतं तिचं नाव आहे कटुरा. और उस कतूरा के बच्चे हैं मिद्यान. आणि त्या कटुराची नाम नाव है आहे मिद्यान. मिद्यान नाम है. उस जाति से, उस लड़के का जो नाम है मिद्यान, उसके उसी से निकली मिद्यानी जाति. आणि त्या मुलाचं जे नाव आहे मिद्यान त्याच्याद्वारेच मिद्यानी जाती तयार झाली. ये इस्माइली के बंधन बताए जाते हैं. इस्माइल मालूम है तुम्हें? आणि हे इश्माईलचे बंधन सांगले तर तिसरा इश्माईल कोण आहे ते तुम्हाला माहित आहे ना? अब्राहम का पहला बेटा आणि अब्रामाचा पहिला मुलगा हाजिरा का बेटा आणि हाजिराचा मुलगा जो मिस्री थी आणि जो मिस्री होते आणि इजिप्शियन होते. तो उसी से उनका रिलेशन था. आणि त्यांच्याद्वारे त्यांचं नातं होतं. इसलिए कहने का उद्देश्य प्रियो, परमेश्वर हमें बताता है कि परमेश्वर हमें भी क्या करता है, हमें चेतावनी देता है कि हम हमारे घर में जो परमेश्वर की भक्ति करते, कहीं ऐसा ना हो कि भक्ति करते करते हम किसी वस्तु को इतना प्यार करने लगे कि वो मूर्ति बन जाए. आणि आपल्याला देव चेतावणी देतो की आपण देवाला प्रेम करतो आणि देवाची भक्ती करतो, पण आपण देवाला प्रेम करता करता आपल्या जीवनामध्ये अशी कोणती गोष्ट येऊ नये की आपण तिला प्रथम स्थान देऊन तिला प्रेम म्हणून तिची आपण भक्ती करायला लागतो. जो हमारी जिंदगी में प्रथम है वो मूर्ति बन जाती है. आणि जे आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान घेते ती मूर्ती बनून जाते. हमारी जिंदगी में सबसे पहला प्रथम स्थान परमेश्वर होना चाहिए. आणि आपल्या जीवनामध्ये सर्वात प्रथम स्थान देवाचं असलं पाहिजे. अगर वो स्थान कभी कोई और लेता है तो याद रखो वो मूर्ति बन जाती है. आणि जर तो जो स्थान आहे जर कोणी दुसरं घेतलं तर ती मूर्ती बनून जाते. इसलिए हमें बहुत जागरूक रहना है. आणि म्हणून आपल्याला खूप जागरूक राहायचं मसीह आहे. होने के बाद मूर्ति पूजा करेंगे तो जरूर सजा है. आणि जर आपण ख्रिस्ती होऊन सुद्धा जर आपण मूर्ती पूजा करतो तर आपल्याला नक्की शिक्षा आहे. इसलिए जागरूक रहो. आणि म्हणून जागरूक राहा. कोई ऐसी घृणित वस्तु घर में नहीं लाओ. आणि कोणती अशी गणित वस्तू तुम्ही तुमच्या घरामध्ये आणू ना नका. अपने मन में रखो. आणि नाही तुमच्या मनामध्ये ठेवा. इस्राएलियों ने अपने घर से मूर्ति
निकाल दी थी, आणि इस्रायल लोकांनी त्यांच्या घरामधून मूर्त्या काढल्या होत्या, लेकिन मन से नहीं निकाले। पण त्यांच्या मनातून त्यांनी काढले एजेकियल नव्हते। अध्याय में परमेश्वर एजेकियल को कहता है, अरे ये जो इस्राएली है, इन्होंने इनके मन में मूर्ति है, इसलिए मन में मूर्ति है, मन से मूर्ति पूजा करते हैं। आणि हेजेकियल अध्यायामध्ये तुम्ही वाचू शकता की जे हेजेकियल असे बोलतो की यांच्या मनामध्ये मूर्त्या आहेत, त्यांनी मनातून मूर्त्या काढलेल्या नाही, म्हणून ती लोक काय करतात, मूर्ती पूजा करतात। इसलिए प्रियो जागरूक रहो, आणि म्हणून स्त्रियांनी जागरूक राहा मूर्ति पूजा और ऐसी घृणित वस्तुओं से बचे रहो। आणि मूर्ती पूजा आणि अशा गणित वस्तूंपासून तुम्ही अपने वाचून राहा लोगों से अपने लोगों के लिए नित्य प्रार्थना करो कि वो इससे बचे। आणि आपल्या लोकांसाठी नित्य प्रार्थना करा की त्या लोकांनी या पापापासून वाचून राहावं। हालेलुया, 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 हालेलुया। प्रभु आपको आशीष दे। देव तुम्हाला अपने आशीर्वाद आपका करो घर हमेशा शुद्ध रखना। आणि म्हणून जे तुमचं घर आहे ते नेहमी शुद्ध ठेवा। ठीक है, अभी हम ये देखेंगे कि क्या आपके अंदर मिडियानी आत्मा काम करती है, गड़बड़ी की आत्मा आपके घर में है, आपके लोगों में है क्या? आणि आता आपण हे बघूया की तुमच्या जीवनामध्ये जी विद्याने आत्मा आहे ती कार्य करते का, तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या लोकांमध्ये ती आत्मा आहे का। तुम्हारे घरों में तुम लोग कोई मूर्ति पूजा जैसी कोई वस्तु रखी है क्या? आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये मूर्ती पूजा किंवा कोणती अशी वस्तू ठेवलेली आहे का। लोकांना दाखवण्यासाठी, बाबा आम्ही लोकांना दाखवण्यासाठी ठेवलेले आहे की आम्ही आजचं वचन ऐकल्यानंतर कोणतीही मूर्ती घरात ठेवू नका। और लोगों को दिखाने के लिए कि हम लोगों को दिखाने के लिए वस्तु रखी, लेकिन आज का वचन सुनने के बाद आप अपने घर में ऐसी वस्तु को मत रखो। काही लोक आम्हाला सांगतात, और आम्ही आमच्या लोकांना दाखवण्यासाठी ठेवलेलं आहे, और आम्ही मानत नाही, और हम नहीं मानते काय ठेवले, और हम अपने घर में क्यों रखेंगे। आमच्या आजूबाजूची लोक येतात ना, और हमारे अड़ोस पड़ोसी के लोग आते हैं ना, त्यांच्यासाठी ठेवले। और उनके लिए रखा है। घर कुणाचं? और घर किसका, त्यांचं। और उनका। आणि ठेवतात कुणासाठी वस्तू? और रस्ते किस लिए, वस्तु दूसरों के लिए। म्हणून हे जागरूक, और इसलिए जागरूक रहना। आपल्या घरात अशी वस्तू ठेवू नका। दुसरी गोष्ट देव तुम्हाला आज विचारतो की तुमच्या जीवनात विद्यानी आत्मा काम करतो का? और दूसरी बात परमेश्वर आपसे पूछता है कि आपके जीवन में जो विद्यानी आत्मा है वो कार्य करती है क्या। तुमची लोक घरात राहण्यापेक्षा बाहेर राहतात, और आपके जो लोग हैं वो घर में रहने से ज्यादा बाहर रहते हैं, तुमची उपज लगेच नष्ट होते का? और आपकी जो उपज है वो जल्दी नष्ट हो जाती त्याला है, गेलं काय राहिलं? और इसको उसको बांटा और कुछ भी नहीं बचा। जे काही देव तुम्हाला हातात तुमच्या घरात आहे ते उजळून जातं, नष्ट होतं लवकर। और जो कुछ भी आपके घर में या फिर आपके हाथ में आता है वो जल्दी से नष्ट हो जाता है। तो हमें करना क्या है? आए असर। और ऐसा है तो इसराइलियों ने क्या किया? 6 का 6 में पढ़ सकते, इसराइलियों ने यहोवा की धूल लगाई। तर इस्रायली लोकांनी काय केलं, तुम्ही 6:6 मध्ये वाचू शकता की इस्रायली लोकांनी देवाचा धावा केला, आम्ही यही करा, आणि आपल्याला सुद्धा हेच करायचं आहे, परमेश्वर से प्रार्थना करें, आणि आपण देवाकडे प्रार्थना करायची हमारे आहे, घर से और हमारे जिंदगी से विज्ञानियों को निकालना है। आणि आपण आपल्या घरामधून आपल्या जीवनामधून विद्याने आत्माला काढायचं प्रभु आहे। की स्तुति हो, आज का नेमा वर्ड को प्रभु ने ये बेस्ट दिया, मेरे को बहुत धन्यवाद है कि प्रभु ने क्या कहा, आणि देवाने काय म्हटलं, मैं शैतान को बिजली के समान नीचे गिरा हुआ देखा, यानी शैतान को आज हमारे हर एक की जिंदगी से निकाला। आणि मी आज शैतानाला विजेसारखं खाली पडलेलं पाहिलेलं आहे, म्हणजे तुमच्या जीवनामधून आज शैतानाला काढण्यात आलं आहे। लूक चैप्टर 10 उसका वर्ड 17 आणि लूका अध्याय 10 त्याचं 17 मध्ये वाचू शकता, 17 से 20 तक, आणि 17 ते 20 पर्यंत जो वचन आया, और उसने ऐसा, परमेश्वर ने ऐसा भी कहा, मैंने तुम्हें सांप और बिच्छुओं को रोलने का अधिकार दिया। आणि देवाने म्हटलं की तुम्हाला साप आणि बिच्छूला तोडवण्याचा अधिकार दिलेला आहे, यानी आपके पास अथॉरिटी है, आणि म्हणजे तुमच्याकडे अधिकार आहे। अगर आज आपके पास अथॉरिटी है तो आप उस मिडियानी स्पिरिट को डालो, आणि आज तुमच्याकडे अधिकार आहे तर त्या विद्याने आत्माचा तुम्ही विरोध करा, मेरे घर से निकल जा, आणि माझ्या घरातून निघून जा। मेरे घर से, मेरे कुटुंब से, मेरे जो जैसे आपका एक नाम है सरनेम में, जैसे शांता धोत्रे, है ना, देवकर, मसनी, ये किसी आपका सरनेम है, तो एक आपका फैमिली बना, घराना बना, आणि तुमचं आडनावाद्वारे तुमचं एक घराणं बनलेलं आहे, तुमचं कुटुंब बनलेलं आहे ना, मुझ में इसमें से दूर हो, आणि माझ्यामधून तू दूर हो, मेरे घर से निकल जाए, माझ्या घरामधून तू निघून चला जाईल, आणि तो निघून जाईल, और जरूर जाएगा, आणि नक्की ऐसे जाईल, जाना पड़ेगा, आणि त्याला जावं लागेल, क्योंकि वचन निकालना है। कारण वचन काढतो। अगर गड़बड़ी है आपके घर में, एक दूसरे से मन जुड़े नहीं है, आणि जर तुमच्या घरामध्ये गडबड आहे, एकमेकांची मन जोडलेली नाहीये, एक दूसरे का सुनते नहीं, आणि एकमेकांचं जर ऐकत नाही, बच्चे खास करके आणि मुलं खास करून माँ बाप का सुनते नहीं, आणि आई वडिलांचं ऐकत नाही, और हम कुछ भी थोड़ा सा क्रॉस क्वेश्चनिंग करेंगे तो हम जल्दी गुस्से हो जाते हैं। आणि जर काय केलं चुकीचे कळलं, चुकीचे नहीं, क्रॉस म्हणजे समझा, जो उदाहरण के तौर पर रेशमा के हाथ में ये नोटबुक है, कहाँ से है, क्यों लाई, ऐसा पूछेगा तो इनको बुरा लगते हैं, आणि जर त्यांना विरुद्ध प्रश्न विचारण्यात आला तर त्यांना वाईट वाटतं, है ना, जबकि माँ बाप का ड्यूटी है पूछना,
आई वडिलांचं कर्तव्य आहे विचारणं. तो फिर हम माँ बाप कहेंगे, नाही तर मग तुम्ही आई वडील कसले? है ना। बच्चों के हाथ में अगर सोचो लैपटॉप आ गया और अनुग्रह के हाथ में लैपटॉप आ गया आणि जर अनुग्रहाच्या हातामध्ये लॅपटॉप आला तो क्या सुनील भाई बोले वाह वाह कितना अच्छा है, सब छोड़ देंगे? आणि सुनील दादा अशा बोलून सोडून देणार का बाबा चांगला आहे? इतनी महंगी वस्तु बाबा उसके हाथ में कैसे आई? आणि एवढी महागडी वस्तू त्याच्या हातामध्ये कशी काय क्या आली? हुआ ये पूछेंगे नहीं? आणि काय झालं हे त्याला विचारणार नाहीत का? पूछेंगे ना, आणि विचारणार. इसे कहते क्रॉस फेयर. लेकिन बच्चों को पसंद नहीं, आणलं आहे ना ते बघायचं ना. और लाया हे देखना है ना. तो समझा. आणि तुम्हाला समजलं बच्चे जैसे तो ये गड़बड़ी की स्पिरिट होती है आणि ही गडबडीची आत्मा असते जो मन को ज्वाइन होने नहीं देती. आणि जी मनांना जोडून देत नाही. बच्चों को अच्छा नहीं लगता है क्रॉस क्वेश्चनिंग. आणि मुलांना आवडत नाही विरुद्ध प्रश्न. एकदम पॉजिटिव सी वैसे ही बोले अरे वाह चला है उनके इसमें सहभागिता रखा तो वो माँ बाप उनको बहुत अच्छे लगते. आणि जर त्यांच्या गोष्टीमध्ये सहभागिता दर्शवली तर त्यांना ते त्यांचे आई वडील खूप आवडतात बहुत अच्छे लगते. आणि खूप किती आवडतात. चांगले आई वडील आहेत. और कितने अच्छे माँ बाप आमच्या हैं. सगळ्यामध्ये हा हा म्हणतात. और हमारे सब बातों में हाँ करते हैं. किती छान ना. और कितने अच्छे ना. म्हणून तर बरीच मुलं आज जेलमध्ये आहेत. और इसलिए आज जो बहुत सारे बच्चे वो आज जेल में हैं संकटात आहे, बिघडलेले आहेत. और संकट में ही बिगड़े हुए हैं. त्यांच्या आई वडिलांनी त्यांना क्रॉस क्वेश्चनिंग करून भीती नाही दिली. और क्योंकि उनके माँ बाप ने क्रॉस प्रश्न पूछ कर उनके अंदर डर नहीं दिया. तर म्हणून सांगायचा उद्देश आज आपण गडबडी असेल तर त्यालाही काढू. और आज गड़बड़ी होगी तो हम आज उसको भी निकाल देंगे. या आपण पुढे जाऊ. अब हम खड़े हो जाएंगे. आपण डोळे बंद करू. हम आंखों को बंद करेंगे. जर तुमच्या कोणाच्याही घरात और अगर आपके किसी के भी घर में कोणती घृणित वस्तू असेल और कोई भी घृणित वस्तु रहेगी त्याबद्दल देवाकडे क्षमा मागा. और उसने आप परमेश्वर से क्षमा मांगो देवाला म्हणा प्रभू मी आता ती वस्तू ठेवणार. और परमेश्वर से कहो कि प्रभु आज भी वस्तु को नहीं रखना. जर विद्यानी स्पिरिट तुमच्या घरात वावरतो, और अगर विद्या ने आत्मा आपके घर में आप घुसती है तुम्हाला उजाळतो, और आपको उद्ध्वस्त करती तुमच्या है घरात भीतर करतो, और आपके घर में भीतर नष्ट करतोय, नष्ट करती घर है तोडतोय, और घर को तोड़ देती है. आई वडील वेगळीकडे, और माँ बाप अलग तुम्ही वेगळीकडे, और आप अलग सासू वेगळीकडे, और भाऊ वेगळी, सून वेगळीकडे, और बहू अलग मुलगा वेगळीकडे, और लड़का अलग मुलगी वेगळीकडे. और लड़की अलग. त्या विद्याने स्पिरिटला पकडा. और उस विद्या ने आत्मा को आप और पकड़. माझ्या घरातून माझ्या या कुटुंबातून निघून सर. और बहू फिर मेरे घर में से और मेरे अंदर से तू निकल हे से. मित्र नाही. और मैं डरपोक नहीं हूँ. येशूने मला भीतीचा आत्मा नाही दिला. और यीशु ने मुझे डर का आत्मा नहीं दिया है. प्रेम, सामर्थ, संयम आत्मा दिला. और प्रेम सामर्थ और संयम का आत्मा दिया येशूने है. मला सापांना आणि बिच्छूंना सर्व अंधकाराच्या शक्तीला सोडवण्याचा अधिकार और दिला. यीशु ने मुझे सांपों को बिच्छू को और सारी अंधकार की शक्ति को छुड़ाने का अधिकार दिया है. म्हणून हे विद्याने आत्मा और इसलिए मैं विद्या ने आत्मा माझ्या कुटुंबात मेरे कुटुंब में से तुमची जसं तुमचं सरनेम आहे, फॅमिली आहे, परंपरी, जर तुमचं आडनाव याच्यातून निघून जातं. और जैसा आपका सरनेम है तो वो सरनेम में से निकल जा. येशूच्या नावाने यीशु के नाम मी तुला से बांधतो, मैं तुझे बांधता तुझा हूँ, विरोध करतो, तेरा विरोध करता हूँ. तुला क्रूसावर येशूने केलेल्या क्रूसाच्या बलिदानाच्या द्वारे मी तुला खाली उतरवतो. और यीशु ने किए हुए क्रूस के बलिदान के अनुसार मैं तुझे नीचे उतार देता तुला हूँ. पायाखाली ठेवतो. और तुझे मैं मेरे पैरों के नीचे पायाखाली रखता हूँ. उचलतो. और पैरों के नीचे रोकता हूँ. आणि आता तुझा माझ्या कुटुंबावर, माझ्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीवर अधिकार नाही. और तेरा मेरे ऊपर और मेरे कुटुंब के ऊपर कोई भी अधिकार नहीं है. और निकल जा. येशूच्या नावाने, यीशु के नाम से येशू ख्रिस्ताच्या नावाने, यीशु मसीह के नाम से माझ्या निकल जा. घरातून, मेरे घर से, माझ्या कुटुंबातून मेरे कुटुंब से, गडबडीचा आत्मा, गडबडीचा आत्मा, नवरा बायकोमध्ये, और पति पत्नी में, आई वडिलांमध्ये, माँ बाप में, मुला बाळांमध्ये, और बच्चों में, आई मुलांमध्ये, और माँ बाप में, याच्यामध्ये गडबडी टाकणारा आत्मा और उन्हें गड़बड़ी डालने वाला तुला आत्मा बांधतो. तुझे बांधता तुला हूँ. येशूने केलेल्या क्रूसाच्या और यीशु ने किए हुए क्रूस की बलिदानाच्या द्वारे तुला खाली उतरवतो. और बलिदान के द्वारा मैं तुझे नीचे तुला उतारता हूँ. पायाखाली ठेवतो. और तुझे पैरों में तले रखता हूँ. येशू ख्रिस्ताच्या नावाने, और यीशु मसीह के नाम से. आमच्या फॅमिलीतून कुटुंबातून मग तुमच्या कुटुंबाचं सरनेम घ्या. अरे आपण परंपरी जसं तर आमचं आहे. येशूच्या नावात निघून जाण्याची आज्ञा देतो. और यीशु के नाम से निकल जाने की आज्ञा देता हूँ. मग तुमच्या लोकांमध्ये कोणामध्ये गडबडी आहे और आपके लोगों में जिसके अंदर गड़बड़ी है त्यांची नावं घे. और उसके नाम लो. की ह्या दोन व्यक्तींमध्ये गडबडी आहे और ये दो व्यक्तियों में गड़बड़ी है आणि कधी जुळत नाही. हे कधी पण आपापसात विरोधात असतात. और ये कभी भी जुड़ती नहीं है, इनके विरुद्ध में रहते हैं. ते नावं घ्यायचं. और उनके नाम लो. नवरा तुमचा असेल, तुमच्याबरोबर जुळत नसेल, किंवा बायको असेल ती तुमच्याशी जुळत नसेल, किंवा सासू किंवा आई मुलगी, तुमचे जे घरातले जे व्यक्तींमध्ये सदैव गडबडी असते त्यांची
जी नावावर म्हणा त्यांच्यातून मी येशूच्या नावात गडबडीचा आत्मा तुला डाकतो, तुला बांधतो, तुझ्या कार्याला तलवारी खुरसवता नाश करतो, निघून जाण्याची आज्ञा आहे. और पति पत्नी या फिर माँ बाप और बच्चों में अगर गड़बड़ी रहेगी तो आप उनके नाम लेकर कहो कि ये गड़बड़ी के आत्मा में तुझे बांधता हूँ, तुझे काटता हूँ, तुझे निकल जाएगी आत्मा। इन लोगों में से निकल और इधर क्या लोग हैं उसमें निकल गया। यीशु के नाम यीशु के नाम से सर्व सामर्थी नाम और सर्व सामर्थी नाम है। मेरे पास अथॉरिटी है. आणि माझ्याकडे अधिकार आहे। मुझे मेरा सुनना ही आणि है. तुला माझं ऐकावंच लागेल। तुम सब यीशु के नाम में मेरे वश में. आणि तुम्ही सर्व येशूच्या नावामध्ये माझ्या वशमध्ये आहात। यीशु के नाम से म्हणून येशूच्या नावाने निकाल दे. निघून जा। और मेरे फैमिली में आणि माझ्या कुटुंबामध्ये पवित्र आत्मा पवित्र आत्म्याचा रिलीज शांति की आत्मा. शांतीची आत्मा हाँ, शांति की आत्मा शांतीची आत्मा मैं रिलीज करता हूँ. रिलीज पवित्र करू। आत्मा मंडल निकले. पवित्र आत्मा मंडळ एक मन एक चित्र एक मन एक चित्त इस आत्मा को रिलीज कर. या आत्म्याला मी मोकळ करतो। धन्यवाद देते. धन्यवाद देतो। यीशु के नाम से येशूच्या नावाने प्रार्थना करतो। आमीन. आमीन। खोल बंद रखना. डोळेबंदच ठेवा। पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते हैं प्रभु. तेरा वचन कहते हैं हमारे घर में कोई घृणित वस्तु न रहे. हमने हमारे पहले घरों में थी लेकिन उसके लिए हमने माफी मांगा. लेकिन आज भी जिनके घरों में है हम उनके लिए क्षमा मांगते और उनके घर से वो खुद निकालने के लिए उनमें शक्ति और सामर्थ आने की प्रार्थना करते हैं. दया रखना मेरे प्यारे पिता. इनकी सुनी लेना, इनकी रक्षा करना. खास करके आज के बाद हम कभी भी कोई घृणित वस्तु हमारे घरों में हम नहीं लाएंगे जैसे आपने आज्ञा दी है. लेकिन आज भी बहुतायत घरों में प्रभु विद्यालय स्पिरिट और गड़बड़ी की आत्मा मंडला दी है. इन सारे घरों में से निकल जाने की आज्ञा दी है. आपका दास होने के नाते इनके एक एक स्पिरिट को पहचान लिया है कि इनके घरों में कौन सी आत्मा मंडल रही काम कर रही है. उस आत्मा को निकालते ही डांटते बांधते उसके कार्यों को क्रूस पर डालकर नाश करते और निकल जाने की आज्ञा देते. और इन सब के फैमिलीज में प्रभु यीशु की शांति परमेश्वर की आत्मा को रिलीज करते. परमेश्वर की आत्मा को रिलीज करते. परमेश्वर की आत्मा को रिलीज करते. धन्यवाद देते पिता. इन एक एक फैमिलीज को प्रभु जहाँ वो रहते हैं इस एरिया में प्रभु आपकी शांति घोषित करते हैं. धन्यवाद देते मेरे मान पवित्र सेनाधीश पिता. प्रभु आपका सर्व सामर्थ्य लहू लगाते प्रभु. पवित्र पिता सेनाधीश परमेश्वर सत्यम प्राइम बिल्डिंग में भी प्रभु यीशु के नाम से जो गड़बड़ी का आत्मा वहाँ मंडल रहा है, आपस में एक दूसरे के अंदर जो गड़बड़ी डाला है उस आत्मा को भी हम यीशु के नाम से निकल जाने की आज्ञा देते हैं. यीशु नासरी के नाम से, यीशु नासरी के नाम से निकल जाने की आज्ञा देते हैं. अभी इसी घड़ी और वहाँ यीशु के नाम से शांति घोषित करते, मेल मिलाप एक दूसरे के साथ और रिश्ता जोड़ देते हैं प्रभु. दूसरे रीति से हम प्रभु पीएमसी बैंक में प्रभु सारी गड़बड़ी की आत्मा को निकाल देते हैं और आपकी शांति घोषित करते हैं. और जिनका पेमेंट वो देंगे बोले थे वो मिलने के लिए मदद करो. धन्यवाद देते मेरे प्यारे पिता. आप इन सबको प्रभु आपके लोग तले रखते हो और इन्हें सुरक्षित रखते हो, इसलिए धन्यवाद देते. रमेश में और मनीषा में शांति कर. सारी गड़बड़ी को मैं दूर कर देती यीशु के नाम से प्रभु. गड़बड़ी की आत्मा को निकाल देते हो. अलका शिंदे फैमिली में से प्रभु गड़बड़ी की आत्मा को निकाल देते हो. कामरे कुटुंब में से गड़बड़ी की आत्मा को निकाल देते हो. संगीता गायकवाड़ फैमिली में से गड़बड़ी की आत्मा को निकाल देते हो. यीशु के नाम से रानी कुटुंब में से गड़बड़ी की आत्मा को निकाल देते हो. मसने फैमिली में से प्रभु गड़बड़ी की आत्मा को निकाल देते हो. शांता रोजरे कुटुंब में से प्रभु गड़बड़ी की आत्मा को निकाल देते थे. अनिता देवकर फैमिली में से यीशु के नाम से गड़बड़ी की आत्मा को निकाल देते थे. मनोहर बोर्डे फैमिली में से गड़बड़ी की आत्मा को निकाल देते थे. मेरे सेनाधीश पिता तुलसी कुटुंब में भस्मा फैमिली में से गड़बड़ी की आत्मा को निकाल देते थे. माया की फैमिली में से प्रभु गड़बड़ी की आत्मा को निकाल देते थे. चिंटू के घर में से प्रभु सारी गड़बड़ी की आत्मा को निकाल देते थे. पवित्र पिता कौशिक के फैमिली से प्रभु आड़ाओ फैमिली में से गड़बड़ी की आत्मा को निकाल देते हैं. पवित्र पिता पर्यपल्ली कुटुंब में से प्रभु सारी गड़बड़ी की आत्मा को निकाल देते हैं. यीशु के नाम से निकाल देते. यीशु के नाम से निकाल देते. कविता शिंदे के फैमिली में से भी प्रभु सारी गड़बड़ी की आत्मा को निकाल देते हैं यीशु के नाम से प्रभु. और मसीह की शांति घोषित, मसीह की शांति घोषित. धन्यवाद देते जो इनके घर में सदा वास करते. वचन में लिखा है प्रभु पवित्र पिता चंद्रा फैमिली में से भी प्रभु सारी गड़बड़ी की आत्मा को निकाल देते हैं यीशु के नाम से. मेरे प्रभु चंद्रा फैमिली में से प्रभु सारी गड़बड़ी की आत्मा को निकाल देते हैं और मसीह की आत्मा को रिलीज करते हैं, शांति घोषित करते हैं. और तेरा वचन कहता है ना, नीति वचन अध्याय 3 उसका 33 में
धर्मियों के घरों में परमेश्वर यहोवा की वासस्थान और आशीष देते हैं। तो वैसे ही होने के लिए मदद करें। धन्यवाद देते हुए यीशु के नाम से प्रार्थना करें। आमीन। सगळ्यांना